फक्त 3 महिने ही साधना करा आणि तुमच्या घरात धनधान्य व अमाप पैशाचा प्रवाह सुरू झाल्याचा अनुभव घ्या. ही कोणती साधना आहे माहीत आहे का? देवतांचे कोषाध्यक्ष कुबेर महाराजांची अमोघ साधना. श्रद्धा, नियम आणि सातत्य ठेवा. 3 महिन्यानंतर फरक तुम्हालाच जाणवेल. चला जाणून घेऊया ही शक्तिशाली कुबेर साधना. तो कुबेर मंत्र असा आहे: ओम यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्याधिपतये धनधान्य समृद्धी मे देही दापय स्वाहा. हा मंत्र कुबेर महाराजांना समर्पित आहे. ते धन, धान्य, संपत्ती आणि खजिन्याचे अधिपती मानले जातात. हिंदू धर्म ग्रंथामध्ये कुबेर यांना देवतांचे कोषाध्यक्ष म्हटले आहे. जिथे त्यांची कृपा असते तिथे आर्थिक स्थैर्य, संपन्नता, धनरक्षण आणि दोन्ही प्राप्त होते. किती दिवस करावी लागणार ही साधना? ही साधना 3 महिने म्हणजे सलग 90 दिवस करायची आहे. लक्षात ठेवा, ही साधना पूर्ण 3 महिने केल्याशिवाय मंत्रसिद्ध होत नाही असे मानले जाते. मध्येच थांबल्यास पूर्ण परिणाम मिळत नाहीत. म्हणून संकल्प केल्यानंतर 90 दिवस अखंडितपणे साधना पूर्ण करणे अत्यावश्यक आहे. किती जप करायचा? दररोज 108 वेळा मंत्र जप करायचा आहे. 108 या संख्येला आध्यात्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्व आहे. ही सिद्धीची संख्या मानली जाते. माळेने जप केल्यास 108 मणी पूर्ण होतात. माळ नसेल तर बोटावर मोजूनही 108 जप पूर्ण करू शकता. विशेष सामुग्री यातील आहे धनलक्ष्मी कवडी. या साधनेमध्ये एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे धनलक्ष्मी कवडी. जप करताना एक कवडी आपल्यासमोर ठेवणे आवश्यक आहे. ही कवडी लक्ष्मी देवतेचे प्रतीक मानली जाते. या कवडीशिवाय ही साधना अपूर्ण मानली जाते. धार्मिक दुकानात किंवा मंदिराजवळ ही कवडी तुम्हाला सहज उपलब्ध होते. जप करण्याची योग्य वेळ कोणती आहे? सर्वोत्तम वेळ आहे ब्रह्ममुहूर्त. सूर्योदयापूर्वी स्नान करून जप करा. शक्य नसल्यास सूर्यास्तानंतरही करू शकता. विशेषतः शुक्रवार हा दिवस कुबेर आणि लक्ष्मी देवीसाठी अत्यंत शुभ मानला जातो. साधनेचे नियम काय आहेत? साधना करताना खालील नियम पाळा. स्वच्छता, स्नान करूनच जप करा. वस्त्र, पिवळे किंवा पांढरे वस्त्र कपडे घाला. आसन कोणतं घ्या? तर पिवळे आणि पांढरे आसन घ्या. दिशा, पूर्व किंवा उत्तर दिशेकडे तोंड करून बसा. कवडी, समोर धनलक्ष्मी कवडी तुमच्या ठेवा. दीप, तुपाचा दिवा लावा. नैवेद्य, खीर, मलई, पांढऱ्या मिठाया अर्पण करा. सात्विक आहार घ्या. कांदा, लसूण, मांस, मद्य हे टाळा. ब्रह्मचर्य 3 महिन्याच्या काळात पालन करा. कवडी ठेवण्यासाठी एखादी डबी केली तर ते फार चांगले होईल. संपूर्ण 3 महिन्याची साधना पद्धत. पहिला दिवस आहे संकल्पाचा. स्नान करून स्वच्छ व सुंदर वस्त्र धारण करा. आसन अंथरा. कुबेर आणि लक्ष्मी देवीची मूर्ती किंवा फोटो समोर ठेवा. धनलक्ष्मी कवडी समोर ठेवा. हातात पाणी घेऊन संकल्प करा. मी, तुमचं नाव, गोत्र म्हणा. धनसमृद्धीसाठी 3 महिने दररोज 108 वेळा कुबेर मंत्राचा जप करेन. हे कुबेर महाराज, हे लक्ष्मी माता, माझी साधना स्वीकारा. पाणी जमिनीवर सोडून द्या. रोजची साधना. पहिलं म्हणजे ध्यान. कुबेर महाराजांना सुवर्ण सिंहासनावर विराजमान पहा. लक्ष्मी देवी कमळावर विराजमान आहेत असा भाव ठेवा. मंत्रजप 108 वेळा मंत्रजप करा. मंत्राचा प्रत्येक उच्चार स्पष्ट करा. कवडीकडे पाहत जप करा. मन भरकटले तर पुन्हा मंत्राकडे आणा. नैवेद्य, खीर, मलई किंवा पांढऱ्या मिठाया अर्पण करा. प्रार्थना, माझ्या घरात धनधान्य आणि समृद्धी वाढू देत असे म्हणून तुम्ही दररोज साष्टांग नमस्कार घाला. 3 महिने पूर्ण झाल्यानंतर ती कवडी आपल्या तिजोरीत किंवा गल्ल्यात किंवा लॉकरमध्ये ठेवा आणि मनात असे चिंता की ही कवडी माझ्या धनाचे रक्षण करेल आणि वाढवेल. ही कवडी इतरांना चुकूनही दाखवू नका किंवा कुणालाही देऊ नका. साक्षी भावाने एकाग्रता. जप करताना मंत्राच्या ध्वनीत पूर्ण मन बुडवून द्या. भाव ठेवा की कुबेर आणि लक्ष्मी देवीची कृपा तुमच्यावर वर्षाव होत आहे. जितकी एकाग्रता तितकाच परिणाम तुम्हाला भेटेल. आणि हे करत असताना हे इतरही धनवृद्धी उपाय करा. दररोज लक्ष्मी देवीचे ध्यान करा. संध्याकाळी मुख्य दरवाजावर दिवा लावा. गाईला हिरवा चारा खायला घाला. गरिबांना अन्नदान करा. पिवळ्या वस्तूंचे दान करत राहा. बुधवार आणि शुक्रवार लक्ष्मी देवीची आरतीसह पूजा करा.
महत्त्वाची सूचना, ही पारंपरिक आध्यात्मिक साधना आहे. परिणाम व्यक्तिनिहाय बदलू शकतात. ही आर्थिक सल्ल्याचा किंवा उत्पन्नाचा पर्याय नाही. परिश्रम आणि प्रामाणिक कमाईच खरा आनंद देते. आणि विशेष म्हणजे तुम्ही हे मनापासून सेवा केल्यानंतर तुमच्या आयुष्यात धनवृद्धीचे अनेक पर्याय उपलब्ध होतील. लक्ष्मी देवी तुम्हाला अनेक पैसे मिळवण्याचे दरवाजे उघडे करून देईल आणि लक्ष्मी तुमच्या घरी नांदती राहील, परंतु तिचा सदुपयोग करा. मित्रांनो, जर तुम्ही श्रद्धा, नियम आणि सातत्य ठेवून ही 3 महिन्याची साधना केली तर तुमच्या जीवनात आर्थिक स्थैर्य, आत्मविश्वास, सकारात्मक ऊर्जा निश्चित वाढेल. धन हे फक्त नोटा नसतात. धन म्हणजे समाधान, सुरक्षितता आणि स्थैर्य. मिळालेले धन तुम्हाला पुरे पडले पाहिजे, तुमच्या पुढच्या पिढ्यांनाही त्याचा उपयोग करता आला पाहिजे, तर ते धन मिळून फायदा असतो. अशा उपासनेने अशा प्रकारचे धन नक्कीच लाभते. जर तुम्हाला अशीच पारंपरिक, शास्त्राधारित आणि प्रभावी साधना माहिती हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारात शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा, जय लक्ष्मी माता.